चला आमचे सीएसके संघाचे क्रिश मडू या आपलं स्वागत आहे. बिग सपोर्टर आहेत या आपण तत्पूर्वी आपण एक विशेष सन्मान करूया. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला ते आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे सचिव संतोषजी गरत या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. संतोष दादा या आपल्या सन्मानित केलं जाईल कारण सोबतची अंतिम लढत आहे आणि नक्कीच या ठिकाणी चला हरिभाऊ चिखलेकर आपले शुभ असते तो सन्मान करायचे. तो गोलंदाज तयार झाले बॉलिंग ट्रॅकवरती विवेक ठोंबरे पहिलं षटक मार्गस्थ असताना आणि सलामी जोडी नावडे टीमची मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. विराज आणि जितेश स्ट्रायकेंडवरती विराज आणि नो स्ट्रायकेंडवरती जितेश ही सलामी जोडी मैदानावरती सामना होतो स्टार्ट आणि 4 षटकांची ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चांगला चेंडू इथे पहिला चेंडू इथे वाईटचा इशारा आलाय पंचांकडून आणि अतिरिक्त रन्स या ठिकाणी पाहायला मिळते. अकाउंट ओपन झाले 1 धावेनं आणि खातं खुलं होतंय टीम SMG 11 नावडे टीम. 8 संघ होते त्यांच्यात आता 2 संघ उर्वरित राहिले. इथनं जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. एक बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 2 टीम मध्ये गोलंदाज तयार. यावेळीचा चेंडू प्रहार केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. यावेळीचा चेंडू प्रहार केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आहे. येस 2 चेंडू 2 चौकार आलेत. वेगवान बॅटिंग 9 धावा टोटल. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अजून एक वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी भारतीय टीमची टोटल 10 या धावसंख्येवरती 10 धावा टीमची टोटल धावपडकावरती लागली आणि इथे आपण पाहतोय टीमची टोटल 10. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये बॉल फेकलेत केवळ 2 चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता परंतु यावेळेस पॉइंटला खेळाडू आहे. फील्ड होई चेंडू एक सिंगल प्राप्त केली. सिंगल बरोबर टीम टोटल 11 होती. मुकेश भोईर या कोणी संघाला सपोर्ट करण्यासाठी मुकेश भोईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत करूया. मुकेश भोईर या पण व्यासपीठामध्ये आपलं स्वागत आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती विवेक आणि पुन्हा एकदा त्यावरती प्रहार स्क्वेअर कटचा लाजबाब फटका. बॉल थांबलाय. बघा क्रिकेट खेळामध्ये नशीब किती महत्वाचं असतं. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. असं वाटलं की बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल पण अचानक थांबला बॉल. एक सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 12.
चांगला चेंडू इथे रनआउटची चान्स, परंतु इथे पाहायचंय फलंदाज धावचीत. पहिला धक्का सलामीवीर बॅट्समन विराज बॅक टू द डगआउट. मध्येच्या बाहेर चांगला चेंडू, सन्मान दिलाय. पहिला बॉलवरती सिंगल घेत या चेंडूवरती 1 रन झाली. ओव्हरची समाप्ती झाली. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धाबा फलकावरती धाबा 1 गडी बाद 13. गोलंदाज तयार. भूषण ठोंबरे आलाय ओव्हर नंबर 2 साठी. तर या ठिकाणी अजून एक डॉट चेंडू आलाय. टीमची टोटल आपण पाहिली धाबा फलकामध्ये 13 धाबा. सेकंड ओव्हर भूषण ठोंबरे षटक फेकतो. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आल्या. 1 गडी बाद झाला रनआउट स्वरूपामध्ये. सेकंड वरती सलामीवीर बॅट्समन तुम्ही जितेशला पाहता. नॉन सेकंड वरती क्षितिज, जो मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट खेळी त्यानं केली. पाठवलाय बॉलला मिड विकेटच्या वर. हवाई सबर सीमारेखा बाहेर येतोय षटकार. या ओव्हरमध्ये पहिला चेंडू डॉट, त्यानंतर इथे षटकार आले. टीमची टोटल 19 धाबा स्कोर वरती लागतात. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती शॉर्ट लेनचा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलाय ऑन साइड मध्ये. एक सिंगल आली. डबल साठी नकार दिलाय. सिंगल डबल चौकार षटकार. धाबा संख्या 20 वरती. क्रिकेटमध्ये सिंगल डबललाही तेवढंच महत्व आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावसंख्येवरती चांगलं क्रिकेट. शेवटची अंतिम लढत दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डाय. जिंका किंवा मरा. जिंकलात तर सुपर 4 मध्ये एका ट्रॉफी मिळेल आणि हरलात तर या स्पर्धेत बाहेर जावं लागेल. अंतिम लढत 4 षटकांची तुम्ही पाहतायत. उद्या ठीक 9:30 वाजता पहिला सामना स्टार्ट होणार. चांगला चेंडू LBW ब्रेक बिफोर. क्षितिज बॅक टू द डगआउट.
गोलंदाज आपण पाहतो सेकंड ओव्हर करत असताना विकेट प्राप्त केली. महत्वाची गोल्डन विकेट या मॅच मध्ये, कारण मागच्या मॅच मध्ये क्षितिजनं केलेली दमदार खेळी आणि त्याच्या ताकदीने संघानं 65 धावा 4 ओव्हर मध्ये केल्या. तो खेळाडू बाद झाला. क्षितिज शून्यावरती बाद झाला. नवीन बॅट्समन आदिनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भूषण टोंबरे भूषण टोंबरेने देखील ओव्हरमध्ये 5 चेंडू फेकलेत. टॅपिंग क्रिकेट पॉइंटला खेळाडू आहे. एक सिंगल भेटली. जोपर्यंत सिंगल मिळेल तोपर्यंत इथे ओव्हरची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम टोटल 2 गडी बाद 21 धावा. तर या ठिकाणी नवीन गोलंदाज 30 षटक अनंत म्हात्रे. तर याच दरम्यान श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय समीर शेठ पडके साहेबांचे इथे आगमन होते आणि त्यानंतर त्यांच्या सोबत आमचे मित्र अर्थात सनी पडके अभिनेता सनी पडके यांचं देखील आगमन झालं. त्यांचं स्वागत आहे. दोघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आपलं मनपूर्वक स्वागत. ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला. एक सिंगल घेतली. डबलचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 22 धाबसंख्या पाहायला मिळते. नावडे विरुद्ध कोणीही अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होते. खरं आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला भरपूर मोठे योगदान मिळाले ते समीर दादा आणि त्यानंतर आमचे सनी पडके. वेलकम. स्वागत आहे. यावेळेस मात्र इथे विकेट प्राप्त झाली आहे. विकेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅट्समन आउट झालाय. जितेश सलामीवीर आणि खरं फटाक्यांची आतिषबाजी मान्यवरांचे ते स्वागत केले जाते. समीर दादा फडके ढोंगड्याचा पडा दमदार व्यक्तिमत्व आणि उद्योजक. त्यानंतर आपण पाहतो आमचे अभिनेता सनी पडके. बंशी बंशी फेमस सॉन्ग त्यांच्या मध्ये पाहतो आपण ऐकलंय आणि ते सनी पडके यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ते जितेश आउट झालाय. धक्का नंबर 3. मध्ये रोहन कानावकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहन कानावकर 30 षटक तुम्ही पाहतेत मैदानाच्या आतमध्ये फेकले जाते. हा चेंडू चांगला होता. इथे रन्स प्राप्त होते. अनंत म्हात्रेचं षटक देखील चांगले राहिलेत. त्याचं लेंथ लाईन बघत त्याचा टप्पा नियंत्रित आहे आणि गोलंदाजी करताना गोलंदाजांना तेच करायचं असतं. तुमचा टप्पा फार महत्वाचा असतो. त्याच्यावरती नियंत्रित असलं की एक चांगले षटक होतं आणि नक्कीच आतापर्यंत अनंत म्हात्रेनं नियंत्रित टप्प्यानं गोलंदाजी केली आहे. गुडलेनचा जास्त वापर केला. कधी चेंडूला बाउन्स दिला, कधी चेंडूला डीप ठेवलाय आणि आतापर्यंत त्यानं चेंडू फेकले 3 चेंडू 1 धाव तर 1 महत्वाची विकेट. सलामीवीर जितेशनं त्याने बाद केले. 22 टीम टोटल 3 गडी बाद. कोणी विरुद्ध तुम्ही पाहतात नावडे ही लढत मैदानाच्या आतमध्ये अंतिम लढत आहे. जो जीता वो सिकंदर. अर्थात जिंकलात तर तुम्ही या स्पर्धेतले सुपर 4 मध्ये म्हणजे ट्रॉफी पर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे लढत चांगली होणार. अपर कटच्या माध्यमातून चेंडूला हवेत पाठवलाय
काय जबरदस्त झेल टिपलाय कव्हर मध्ये रितेशनं आणि धक्का दिलाय या मॅच मध्ये चौथा या ओव्हर मध्ये दुसरा गडी बाद केलाय. रोहन बॅक टू द डगआउट. मात्र 2 सफलता प्राप्त केल्या या ओव्हर मध्ये. 4 चेंडू 1 धाव आणि 2 विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानात मध्ये साकारतो अनंत मात्रे कोणी टीम साठी. नवीन बॅट्समन आल्याला प्रहार केलाय. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू पुल केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. समीरदादा फडके यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी मित्र 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं. त्यांचं मनपूर्वक आभार. गावदेवी 11 CSK यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. धावसंख्या 6 ने पुढे. टीम टोटल 28 धावा आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती एक सिंगल आणि डबलचा प्रयत्न केला आणि इकडे दुसरी धाव घेत असताना धाव कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीम टोटल आपण पाहतो इथे 2 ने पुढे. 30 या धावसंख्येवरती 3 षटकांचा खेळ समाप्त. बघा फिल्डिंग रिव्ह्यू आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. चेक करूया तरी पण आपण. तर फलंदाज बाद. रनआउटचा विकेट. एकच धाव 29 धावा 3 षटकांचा खेळ समाप्त. बॅट्समन आउट झाला रनआउट स्वरूपामध्ये आणि ते षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 29 रन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय रितेश. साहिल पाटील नवीन गोलंदाज. चौथं षटक अंतिम षटक असेल या इनिंग मधलं. आतापर्यंत दाबा झाले 29 म्हणजे टार्गेट सेट होणार या ओव्हर मध्ये. कोणी संघ विरुद्ध तुम्ही नावड्याची मॅच पाहतायत. गावदेवी LX11 कोणी विरुद्ध ही लढत आहे. बॉल चांगला गुडलेन स्पॉटला. बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये आणि साहिल पाटीलला सोबत प्राप्त झाली पहिल्या चेंडूवरती. धावा विकेटचं पतन झाला. आधी देखील बाद झाला. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये
दाखल झालाय. बॅट्समन कार्तिक 5 गडी बाद 29. आपण पाहतोय नक्कीच मैदानावरती धावा 29 धावा लागल्यात. 7व्या क्रमांकावरती कार्तिक आलाय. डावकुड्याचा काढू 8व्या क्रमांकाचा काढू 6 गडी बाद 29. सुरुवात चांगली होती मैदानाच्या आतमध्ये टीम नावडेची, परंतु त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक केलं गावदेवी एलेक्सिनेबल कोणी संघ. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आज. स्वप्न उराशी बांधून संघ मैदानाच्या मध्ये दाखल झाले. हे दोन संघ आता शेवटच्या अंतिम फेरीमध्ये आलेत. यातनं एक संघ जिंकून आपलं स्वप्न कंप्लीट करणार होतात. सुपर 4 मध्ये जाण्याचं स्वप्न प्रत्येक टीमचं असं आणि त्यासाठी तर सज्ज झाले ते संघ. चांगला चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर मात्र ऑप्शनच्या बाहेर. पंच वाईट घोषित करतात. टीमची टोटल तर 30 धावसंख्या होती. शेवटचं अंतिम षटक साहिल पाटीलला पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त झाली आणि त्यानंतर आता शेवटचं अंतिम षटक तो फेकतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा साहिल पाटील. चांगला चेंडू ब्लॉकमध्ये फेकला. चेंडू स्वतःच्या फॉलोमध्ये रोखतायत आणि एक रन त्या ठिकाणी प्राप्त केली. सिंगच्या मदतीने टीमची टोटल 31 या धावसंख्येमध्ये. थर्टी 32 धावा स्कोर बढती लागलेत. टीमची टोटल 31 धावा. यावेळीचा चेंडू प्रहार केलाय. अपेक्षा होती टीमला आणि तो षटकार आलाय मैदानावरती. टीमची टोटल तर 6 ने पुढे 37. होतं समीर दादा फडके, दामदार व्यक्तिमत्व, उद्योजक, दोंगड्याचा बडाणी. नक्कीच त्यांचं स्वागत. त्यानंतर अभिनेता सनी फडके आमच्या सोबत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अनेक संगीत तुम्ही ऐकलेत त्यांचे. नक्कीच तुम्ही संगीत ऐकलेत. आज त्यांचं आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत आहे. शेवटचं अंतिम षटक. बॉल फेकले ते ओव्हरमध्ये 3. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा प्रहार केला परंतु यावेळेस मिस टायमिंग आहे. कॉटन बोल्ड विकेट नंबर 7. 7वा गडी मैदानात बाहेर. 37 लॉस ऑफ 7 विकेट. त्यांचं हे टायटल सॉन्ग आणि त्यांचं देखील कौतुक करायला हवं. चला शेवटचे अंतिम 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि टार्गेट सेट होणार. नवीन बॅट्समन डावकुऱ्या त्याचा 9व्या क्रमांकावरती सर्वेश आलाय. सर्वेशला सर्वे करावं लागेल कारण इथनं एकाच मोठा फटका. मात्र हा चेंडू पाठवलाय बघा. बॉल टर्न झालाय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर.
आणि येतो चौकार. वरती धाबा. फायटिंग टोटल आता उभारली आहे, कारण 4 षटकांची लढत कमीत कमी 40-45 टार्गेट हे बेस्ट टार्गेट मानलं जातं आणि 41 धाबा ऑलरेडी आता बनल्यात. शेवटच्या अंतिम चेंडूमध्ये टार्गेट सेट होणार. सर्वेश आल्या चौका टोकलाय. डावकुऱ्याचा खेळाडू आहे. शेवटचा अंतिम चेंडू साहिल पाटील. वेगवान बॉल डॉट आणि ते सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम SMG 11 नावडे टीमने केल्यात धावा फलकावरती 41 धावा, तर 42 धावेचं टार्गेट हे असेल गावदेवी एलेक्स 11 कोणी या टीम समोर. तर आपण सन्मान करूया व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मित्र तब्बल 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. ते सन्माननीय सगळ्यांचे लडके सन्माननीय समीरदादा फडके. मी भरत पाटील पोलीस पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते समीरदादांचा सन्मान करायचा आहे. समीरदादा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. समीर फडके साहेबांचा सन्मान केलं जाते. एक दमदार व्यक्तिमत्व, नेहमीच समाज कार्य ज्यांच्या माध्यमातून होत असतात, गरिबांचा बाली आणि खरं तर नेहमीच प्रत्येकासाठी मदत करत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे या ठिकाणी समीर दादा फडके. त्यांचा शुभ सन्मान केला जातो. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या गावचे पोलीस पाटील अर्थात भरत पाटील यांच्या शुभ हस्ते तो सन्मान होत आहे. वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली, थँक्यू. त्यानंतर अभिनेता सर्वांचे लाडके लव सॉन्ग ज्यांच्या माध्यमातून अनेक गायली गेली आहेत ते आमचे अभिनेता सनी फडके यांचा सन्मान केला जातोय. भरत पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. बंशी बंशी हा गाणं त्यांचा अगदी प्रेम झाला आणि लाखो त्यांचे खरं तर फॅन्स झाले. आज सनी फडके एंट्री मारताच अनेक ठिकाणी त्यांचे फॅन्स जमा होतात, कारण बंसी बंशी या गाण्यानं त्यांना भरपूर मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांचं स्वागत या ठिकाणी, थँक्यू. वयात वेळ काढून आले, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आता सेकंड सत्र टार्गेट गाठलंय या ठिकाणी 42 आहे. आणि ऐकूया आवाज पुन्हा एकदा आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे सचिव संतोषजी करत. आपण आज दिवसभर ऐकला आणि टार्गेट अटॅक सेट केले होते, मात्र SMG नावडे टीमने 42 धावसंख्येचं अगदी आजच्या दिवसातली ही अंतिम लढत आपण पाहतोय. इथून पुढे जिंकणारा संघ नक्कीच टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे आणि या संघाला संधी असणार आहे ती मात्र एकमात्र ट्रॉफी जिंकण्याची. तिथून मात्र नावडे टीम की कोणी टीम ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज असणार आहे. 42 टार्गेट सलामीची जोडी मैदानामध्ये रोहित आणि राकेश ही जोडी पाहायला मिळू शकेल आणि गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज पहिल्या षटून घेऊन असताना यश पाहायला मिळेल. यशच्या माध्यमातून यशस्वी गोलंदाजी केली जाईल का? अगदी आपण पाहिलं 15-20 पावलांचा रनअप आहे त्याच्या आणि त्यानुसार या ठिकाणी यंग टाळलेला संधी इथे मात्र पुन्हा एकदा नावडे टीम कडून पाहायला मिळाल्या. पहिल्याच बॉलवरती इथे झेल होण्याचा संभव आणि झेल टिपला गेलाय. इथे मात्र सफलता मिळाली यशला. ज्यांची आपण उपस्थिती पाहिली प्रसिद्ध युवा उद्योजक समीर शेठ फडके, त्याचबरोबर सातत्याने मात्र मनोरंजन क्षेत्रामध्ये युट्यूब म्हणूनच्या या ठिकाणी युट्यूबच्या वरती आपण पाहिलं तर
जबरदस्त धुमाकूळ घालणारे सॉंग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ते म्हणजे सनी फडके, सर्वांचे लाडके यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं आणि ते या ठिकाणी प्रस्थान होत असताना आपण पाहिलं. या स्पर्धेला खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचा आपण आई गावदेवी CSK क्रिकेट संघ खिद्दी करोडच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करूया. सातत्याने आपण पाहतोय प्रत्येक वर्षाला 1 ते 2 सॉंग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काढले जातात आणि अगदी प्रसिद्धी दोतामध्ये येणारं गाणं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे सनी फडके. आणि त्याचबरोबर त्यांना प्रमुख साथ लाभली आहे सातत्याने म्हणजे समीरजी फडके. खूप मोठी साथ लाभली, सपोर्ट लाभला, मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि वारंवार ही जोडी बऱ्याच स्पर्धांमध्ये, राजकीय सामाजिक क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोस्ट वेलकम, धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये आला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आनंद आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्याच बॉलवरती विकेट संपन्न केली आहे. 42चा टार्गेट आहे. एक चांगले मॅच आपल्याला एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळेल. नावडे विपक्ष खोनी या टीम मध्ये. पुढच्या बॉलवरती इंटचा उडाउटचा फटका, बॉल गेला सीमा पार, एक टप्प्याने आलाय चौकार. चौकाराने धावसंख्या लागली ती मात्र 4 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर थोडंसं प्रेशर कमी करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला अनंतच्या बॅटमधून. पुढचा बॉल एसचा, अनंतासाठी वेट अँड वॉच लागली मात्र टॉप एज. फलंदाज या ठिकाणी बाद होणार. पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलं यशने आणि लगेच अनंताला सुद्धा माघारी परतावलंय. मध्ये दाखल होत होताना भूषण ठोंबरे आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने एका बाजूला विकेट पडली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट पडली आहे. कधी नावडे टीम वर्चस्व राखत आहे तर कधी खोनी टीम आपलं वर्चस्व दाखवत असताना पाहायला मिळते. 42 धावसंख्येचं आव्हान आहे. आव्हान जरी या ठिकाणी माफक वाटले तरी इथून मात्र 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत आणि गोलंदाजीची क्षमता जबरदस्त राखली आतापर्यंत. इथून मात्र या ठिकाणी गोलंदाज यशने आणि त्याला साथ मात्र इतर गोलंदाजात सुद्धा लाभली तर मात्र मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळू शकेल. तर तेवढी ताकदवर फलंदाजी कोणी टीमकडे आहे तेवढीच ताकदवर गोलंदाजी नावडे टीमकडे सुद्धा आहे. आणि या दोन फलंदाजी आणि गोलंदाजी मधल्या संघर्षामध्ये, चेंडू आणि बॅटच्या संघर्षामध्ये इथून मात्र खोनी विपक्ष नावडे टीम मध्ये चालू असलेला लंगदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यशचा पुढचा बॉल नवीन आलेला फलंदाज सबमरीन डिव्हलरी, अगदी स्टंपच्या लेवलला परफ्यूम डिलिव्हरी फेकली गेले यशच्या माध्यमातून आणि नवीन फलंदाज भूषण मात्र या ठिकाणी आपण पाहतो मैदानावरती कुठलाही धाव न घेता मात्र बॉल गेला डॉट. आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते मात्र 4 आणि चौकार आलाय आणि 2 गडी बाद झालेत, 1 डॉट आलाय. मात्र 4 बॉलवरती 4 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. सरासरी राखायचे जवळ झालं 10.5च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय यावेळेस मैदानामध्ये जी काही गोलंदाजी साकारले पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे पॉवर या ठिकाणी गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच वेळे खोनी टीमवर कुठेतरी थोडासा दबाव या ठिकाणी जरूर असणार आहे. 2 फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर वरील 2 बॉलवरती कशा प्रकारचं क्रिकेट इथे मात्र खोनी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल इथून मात्र डिलिव्हर केला जाईल. या बॉलवरती चांगला स्ट्रोक स्टेट डावचा पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक 2 धावत आहेत मात्र त्यांना पार करत चेंडू गेला सीमा पार, चौकार. आपल्याला पाहायला मिळाले. अंतिम 1 चेंडू शिल्लक असणार आहे, लगेचच मॅच चालू करायचं आहे. रिदम तोडू नका मॅचचा, कृपया दोन्ही टीमला विनंती आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 10.5च्या सरासरीने धाबा करायच्या असताना 8 धाबा तर लागलेल्या आहेत. येणारा बॉल मात्र महत्त्वपूर्ण असणार आहे.
इथून पुढे मात्र या ठिकाणी चौकार किंवा षटकार आला तर मॅच मध्ये पुनरागमन करू शकेल कोणी टीम. मात्र डॉट आला तर थोडंसं प्रेशर नावडे टीमचं सुद्धा पाहायला मिळू शकेल. यशचा कशा प्रकारचा बॉल असेल. भूषण मात्र या ठिकाणी सज्ज असणारे बॅटिंग करण्यासाठी. पुढच्या बॉलवरती ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळाला. एकच धाव आली या शेवटच्या बॉलवरती आणि अंतिम मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या षटकामध्ये धावसंख्या नोंदवली गेली 2 गडी बाद 9 धावसंख्या. आता आवश्यकता असेल ती मात्र 18 बॉलवरती येणाऱ्या 33 धावसंख्येची, म्हणजे आता 11च्या सरासरीने या धावा कराव्या लागतील. गोलंदाज आधी असेल गोलंदाजच्या मार्गवर. 18 बॉल 33 धावा रोखायच्या आहेत, तर एका बाजूला 18 बॉल 33 धावा बनवायच्या आहेत खोनी टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 9 धावा, त्यामध्ये 2 चौकारी लगावले. तरी सुद्धा ही गोलंदाजीचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेचं ते षटक होतं, ते यशने फेकलं होतं. त्यामध्ये 2 गडी बाद झाले, 2 चौकारी आले आणि धावा रोखण्याची कामगिरी त्यांनी जरूर केली आहे. मात्र उर्वरित 18 बॉलवरती कशा प्रकारचे या ठिकाणी क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून खेळले जाईल हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आदिनाथचं हे षटक मात्र खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कमी धावसंख्येचं षटक फेकलं, विकेट मिळवल्या तर मात्र कोणी टीमवर दबाव असेल. मात्र जास्तीत जास्त धावा आल्या तर मात्र नावडे टीमवर सुद्धा दबाव असणार आहे. जाऊया तिथे मात्र पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. चांगला फटका आहे, बॉलला पाठवलंय, स्वीट साऊंड, बॉल हिट झालाय सीमारेषा बाहेर, षटकार. ही पनिशमेंट होती खऱ्या अर्थाने. आदिनाथकडे भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे, मात्र हा बॉल ज्या प्रकारे त्याने डिलिव्हर केला खऱ्या अर्थाने त्यालाही विश्वास बसला नाही की कशा प्रकारचा बॉल आता आपल्या हातून स्किड झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा भूषणने उठवला. बॉलला पाठवला सीमारेषा बाहेर षटकाराच्या दिशेने आणि धावसंख्येला या ठिकाणी आपण पाहिलं तर वेग येत असताना 15 धावसंख्या. आता मात्र या ठिकाणी गती परिवर्तन केलं, थोडा शॉट केलाय बॉल आणि त्यानंतर गुल्ले स्पॉटवरनं बॉल डिलिव्हर होत असताना या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही. 15 धावसंख्या लागली आहे. आतापर्यंत खूप मोठ्या अपेक्षेने मात्र भूषण आणि फलंदाज राकेशकडे पाहिलं जात आहे. राकेशला अजूनही स्ट्राईक मिळाली नाही. भूषण मात्र 5 चेंडूचा सामना केलाय, 11 धावसंख्या नोंदवली आहे आणि आपण सांघिक धावसंख्या पाहिली तर 15 धावसंख्या झाल्या. 42 धावा करायच्या आहेत. आदिनाथचा पुढचा बॉल भूषणसाठी ऑन साईडला खेळला आणि काय घडलं मैदानामध्ये, शॉट सिलिमिट आणला. हा मात्र क्षेत्ररक्षक होता आणि तिथे मात्र हा झेल पकडला गेला. आदिनाथला मिळाली सफलता. चेंडू फेकले गेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक असताना उर्वरित 2 षटकं. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा अजूनही करायच्या आहेत. तर याच दरम्यान हनुमान शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यावं
आई गावदेवी क्रिकेट संघ CSK क्रिकेट संघाच्या वतीने आपलं मनापूर्वक स्वागत असणार आहे. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेले आहेत. अजूनही नवीन फलंदाज मैदानामध्ये विवेक गेलाय, सफलता मिळाली आहे ती मात्र आदिनाथला. पुढचा बॉल इथे सुद्धा फटका लगावण्याचा प्रयत्न केला गेला तर लाऊडली अपील झालं होतं मैदानामध्ये, मात्र वाईडचा इशारा पंचांचा आलाय. वाईडची एकदा जोडली जाईल धावसंख्येमध्ये, धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली आहे. 16 या धावसंख्येत धावफलक आहे जरूर, मात्र 42 ची आवश्यकता असताना अजूनही बरंच काही दोन्ही टीम साठी बाकी आहे. तिथून मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आदिनाथ. पुलर लेनचा बॉल होता, बॅटची कडा घेऊन शॉट थडब्यांच्या दिशेने या ठिकाणी बॉल गेला आणि त्या दरम्यान मात्र पंचांचा इशारा आला नो बॉलचा. आय थिंक वर स्टेप नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 धावसंख्या जोडली जाईल. हा खूप मोठा टर्निंग पॉइंट असेल मॅच मधला, जिथून मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल कोणी टीमला एक बेनिफिट मिळू शकेल, कारण 1+1 धावा येतील आणि पुढचा बॉल फ्री सुद्धा असेल. 2 धावा आता जोडत असताना धावफलकावर धावा लागल्या त्या 18 धावा. 18 धावांनी धावफलक सजलंय. 42 करायचे आहेत, अजून 24 करायचे असताना फलंदाज स्ट्रायकिंग याला पाहायला मिळू शकेल. बऱ्याच कालानंतर राकेश हा फलंदाज असे स्ट्रायकिंग याला, त्याच्यासाठी हा फ्रीची संधी जरूर असणार आहे. काय असणार आहे चेंडूवरती. 18 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल आदिनाथचा फ्रीटचा बॉल असेल. पुढे पण फायदा उठवलाय, वर पिच बॉलला उडवून दिला सीमा पार. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत असताना राकेशच्या बॅट मधून षटकार. मैदानावरती अगदी एका चेंडूवरती 8 धावा आल्या असं म्हणावे लागेल आणि या धावसंख्येला वेग याचा तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 24 धावसंख्येवर. 14 वर 18 करायचे आहेत. या षटकातले उर्वरित 2 बॉलवरती मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक कोणी टीमचा असणार आहे. मात्र अजून एखादे विकेट डॉट बॉल आले तर नावडे टीमला सुद्धा संधी असणार आहे. शॉर्ट पिच फेकला होता, थोडासा वळण दिला बॉलला आणि त्यानंतर मात्र या बॉलवर कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडू जेवढे फेकतील तेवढे मात्र नावडे टीमसाठी लाभदायक असतील आणि ज्या बेलीला चौकार षटकार येतील त्या बेलीला कोणी टीमचा आपण जल्लोष पाहू शकाल. पुढचा आणि शेवटचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. झेल तर उडालाय, संधी आहे मात्र झेल सुद्धा पकडला गेलाय. राकेशचा खेळ झालाय समाप्त. 4थ्या विकेटचं झालं इथे पतन आणि धावसंख्या रोखली गेली ते मात्र 24 धावसंख्येवरती आवश्यकता असेल 12 बॉल 18चं समीकरण. आता मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे दोन्ही टीमचे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल, कारण 9च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे षटक खूप महत्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी. जे फेकले जाईल ते मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. रोहन गोलंदाजीच्या मार्गावर असणार आहे. मात्र या षटकामध्ये खूप महत्वपूर्ण कामगिरी करावी लागेल कोणी टीमला जर मॅच जिंकायची असेल तर दुसरीकडे आपण पाहू शकाल गोलंदाज रोहनला मात्र हे कमी धावसंख्येचं षटक फेकावं लागेल तरच पुढे ओव्हरमध्ये आपल्याला संधी निर्माण होऊ शकेल. समीर पाटील फलंदाज आलेले आहेत. विवेक आणि समीरची जोडी मैदानावरती आहे. मात्र गोलंदाजीच्या आधारे रोहनचं षटक दोन्ही टीमसाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे. 42 करायचे आहेत, 24 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल स्लोवर वरती या ठिकाणी संधी निर्माण झाली होती. समीरला हा बॉल टोलवता आला नाही आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय थोडंसं अपील सुद्धा केलं होतं की कशा प्रकारचा बॉल डिलिव्हर झाला, पंचांवर कुठल्या प्रकारचा प्रभाव नाही आणि याच पुढे आपण पाहतोय पंचांशी कुठल्या प्रकारचा वाद करायचा नाही. पहा, याची नोंद करून घ्या प्लीज. आता 11 आणि 18चं समीकरण असणार आहे.
मॅच मध्ये उत्कंठ अगदी शिगेला पोहोचली, कारण ही आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. इथून पुढे जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये दाखल होईल, एका ट्रॉफीवर हक्क दाखवणारा संघ होईल. म्हणूनच ही लढत खूप महत्वपूर्ण असणार आहे. बॉल गेल्या क्षितिजच्या हातामध्ये, चेंडू फेकी आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण होऊ द्या. 2 धावा पूर्ण होत असताना धावफलकावर धावा लागतील त्या 26 धावा आता करायच्या आहेत 42. मात्र इथून पुढे आपण पाहू शकाल या ओव्हर मध्ये खूप काही घडताना पाहायला मिळते. पहिला आला डॉट, त्यानंतर आल्या डबल आणि इथून मात्र या ठिकाणी फलंदाज विवेकच्या माध्यमातून या 2 धावा घेतल्या गेल्या. अजूनही मैदानावरती शांतता जरूर आहे, कुठलाही संघ जिंकला नाही, कोणी हारला नाही. मैदानावरती रोहन आणि विवेकसाठी बॉलला पाठवला सीमा रेषा बाहेर, पनिशमेंट मिळाली आणि बॉल गेला सीमा पार, षटकार. नवीन बॉलने खेळाला सुरुवात करायची आहे. 6 धावांनी धावफलक सजले, ते मात्र तब्बल 32 धावा आपल्याला पाहायला मिळू शकतील. आता 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू, 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग करावीच लागणार आहे. लगेचच बॉलने सुरुवात करायची आहे मॅचला. आजच्या दिवसातला अंतिम सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने SMG नावडे टीम विपक्ष गावदेवी एलेक्स 11 खोनी टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. यांच्यामध्ये चालू असलेली ही सुपर 8ची लढत खऱ्या अर्थाने आपण पाहतो. टॉप 4 मध्ये दाखल होणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. अगदी वेट अँड वॉचचं क्रिकेट साधलंय ते मात्र विवेकने. बॉल जरी डॉट गेला तरी मात्र तो डगमगला नाही, त्याने मात्र वेट केला चेंडूचा आणि खराब चेंडूवरती हा बॉल पाठवला सीमा पार षटकारासाठी. तर या दरम्यान कृष्णा मडवी यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करूया. जाऊया पुढील चेंडूवरती काय असणार. प्रत्युत्तर दिलं रोहनने. पहा, जिथे षटकार लागला तिथे लगेच प्रत्युत्तर दिलं. अगदी स्लोअर फेकला, थोडं गतीमध्ये व्हेरिएशन केलं, टप्पा थोडा चेंज केला आणि त्यानंतर विवेकला थोडंसं या ठिकाणी बीट करत असताना बॉल निर्धाव फेकला. पुढचा बॉल असेल रोहनचा. विवेकसाठी उंच लांबी जास्त गाठणार का, आणि लांबी गाठली, बॉल गेला सीमा पार. विवेकच्या बॅट मधून दमदार फटका, षटकार. बॉल 4चं आता समीकरण राहिलेलं आहे. आलेले 2 षटकार खूप काही सांगून गेलेले आहेत. रोहनच्या या षटकामध्ये आपण पाहिले तर 2 षटकारांनी बरंच समीकरण बदलवलेलं आहे. आता 7 बॉल 4चं समीकरण आहे. कदाचित या बॉलवरती मॅच फिनिश सुद्धा होऊ शकते. मात्र या ठिकाणी करामत दाखवणार का रोहन हा गोलंदाज. पुढच्या बॉलवरती झेल उडालाय आणि तिथून मात्र या झेल पकडू शकले नाहीत आणि 2 धावा अजूनही आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती मात्र 40च्या धावसंख्येवरती येणाऱ्या 6 बॉलवरती करायच्या आहेत त्या मात्र 2 धावा.
थोडीशी एनर्जी आली मला वाटतं गोल फलंदाज. समीर आहे स्ट्रायकिंग एंडला. जितेश आलाय गोलंदाजीला. 2 धाबा रोखायच्या आहेत, मात्र फार मोठी संधी आहे इथे मात्र कोणी टीमला जिंकण्याची. अगदी सकाळच्या सत्रापासून ज्या प्रकारचा इथून मात्र खेळ केलाय, जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दाखवलेलं आहे. पटका चांगला आहे, विजय पटका होईल का? तिथून क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, तू मैल झाली आणि फलंदाजाला विवेकला मात्र मैदान सोडावं लागेल. एवढी एक्साइटमेंट दाखवू नका, मॅच संपल्यानंतर जरूर धावून जा आपण. साहिल पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. एक धाव बनवायची आहे स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा समीर असणार आहे. जिथे इच्छा या षटकामध्ये उर्वरित 5 बॉल शिल्लक आहेत. बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत मैदानामध्ये, मात्र एक धाव रोखली जाईल का? क्वचितच अशा प्रकारची गोलंदाजी साकारली जाते, मात्र तसे काही घडू देईल का? समीर हा फलंदाज. पुढचा चेंडू असेल जितेशचा. समीरसाठी ऑन साइडला खेळलाय आणि विजयाचा हा चौकार कोणी टीम साठी आपल्याला पाहायला मिळतोय समीरच्या बॅट मधून. आणि विजय झालाय आई गावदेवी LX11 कोणी संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक SMG नावडे टीम. आपण जबरदस्त खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये. शेवटच्या क्षणाला आपल्याला पराभव पत्करावा लागला आणि आपण या टीम स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्याबद्दल आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्याला सुद्धा शुभेच्छा देतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी जरूर आपण अनाउन्समेंट करूया. शहबाज शेख यांना विनंती असेल आपल्या शिवास्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी करणारा विवेक. यस, जिथे मॅच फसली होती 7 बॉल 17 धावसंख्येचं त्यांनी योगदान दिलं आणि पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि 13 धावा दिल्या. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक यस यायचं विवेक शहबाज शेख यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आई गावदेवी CSK इलेवन सिद्धी करवले, त्याचबरोबर योगेशजी मडवी आणि सर्व आयोजकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि आपली आम्ही रजा घेत जय हिंद जय महाराष्ट्र. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे पुन्हा एकदा. विवेक आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी.